नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात प्राध्यापक कुमुद पावडे यांचं BA भाग 3च्या मराठी साहित्य आवश्यक या विषयाला 5व्या सेमिस्टरला लागलेलं अंतस्फोट नावाचं स्वकथन आणि त्या स्वकथनातील आज पाहूया आपण दुसरं प्रकरण. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे आम्ही तर बोलून चालून स्त्रियाच. असं का म्हणतात? आम्ही तुमचं सोडून द्या, हो आम्ही तर बोलून चालून स्त्रियाच आहे. मग तुमचं काय? तुम्ही माणसं आहात, तुम्ही साहित्यिक आहात, तुम्ही मोठे विचार करणारे आहात, तुम्ही तरी असं करायला पाहिजे. आमचं काय? आम्ही तर बोलून चालून स्त्रियाच आहे. इतरांनाही काहीतरी करावं, स्त्रियांवरच मदार न ठेवता पुरुषांनी साहित्यिकांनीही काहीतरी परिवर्तन करावं, हा बोध, ही अपेक्षा या प्रकरणाच्या माध्यमातून त्या सांगतात. तत्पूर्वी त्यांना एक खंत आहे. त्या म्हणतात की आमची एक स्त्री संस्था आहे. खरं म्हणजे ती अखिल भारतीय स्त्री संस्था आहे. पण अखिल भारतीय असून सुद्धा तिचं दुखणं काय आहे? तर जिल्ह्यामध्ये एकही आमची शाखा नाही किंवा आतापर्यंत आम्ही उघडू शकलो नाही. मग अखिल भारतीय कशाची? तर नावापुरती. मित्रांनो, या अखिल भारतीय शाखांचं काय होतं की एखादा मोठा कार्यक्रम घेतला असं दाखवल्या जातं, वृत्तपत्रामध्ये रकानीच्या रकानी भरून येते आणि लाखोंचा समुदाय जमा झाला होता. यांनी अशा पद्धतीने भाषण केलं, त्यांनी तशा पद्धतीने भाषण केलं. फक्त लिहून आणल्या जातं, प्रत्यक्षात मात्र तसं काही होत नाही. ही खंत कुमुद पावडेंना आहे. पण तरीही या स्त्रीवादी संस्था चालवतात. स्त्रियांच्या उत्थानासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. स्त्रियांवर जो अन्याय अत्याचार होतो, एक तर एक स्त्री म्हणून अन्याय अत्याचार होतो, दुसरं असं की ती स्त्री दलित आहे म्हणून तिच्यावर अन्याय होतो आणि म्हणून मग दलितांच्या उत्थानासाठी, दलित स्त्रियांच्या विकासासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून यांनी एक ठरवलं की आता आपण आपल्या मंडळाचं, आपल्या महासंघाचं दिल्लीमध्येच एक महासंमेलन भरवायचं आणि तिथे आपल्या वेदनांचा टाहो तिथे उजागर करायचा, दिल्ली हादरून सोडायची. आणि मग ठरलं, एक दिवस 40 महिलांचा गट एका गावातून ते दिल्लीकडे जायला निघाले. खरं म्हणजे एका रेल्वेच्या बोगीमध्ये 40 स्त्रियांना बसता यावं यासाठी त्यांनी 40 लोकांची एकाच बोगीमध्ये बसण्याची परमिशन सुद्धा काढली होती. पण जेव्हा रेल्वे स्टेशनवर तिकीटसाठी जातात तेव्हा भली मोठी रांग. का सांगतात हे कुमुद पावडे? कुमुद पावडे यासाठी सांगतात की जेव्हा आपण वरिष्ठांचा एखादा आदेश सुद्धा आणतो तेव्हा खालचे माणसं ते मानत नाही. कुठेही स्त्रियांवर स्त्री म्हणून अन्याय अत्याचार होते आहे, ती दलित म्हणून अत्याचार होते आहे, हे दुखणं त्या व्यक्त करतात. त्या म्हणतात की आम्ही 40 लोकांचं रिझर्वेशनचा आदेश सुद्धा आणला तरी तो मात्र खिडकीमधला बाबू ते मानायला तयार नाही आणि प्रत्येकाने यावं आणि एकीला 5च तिकीट मिळेल अशा पद्धतीने त्याने आदेश सोडला आणि तो कोणतंही सहकार्य करायला तयार नाही. स्त्रिया त्रासून गेल्या. शेवटी त्या म्हणाल्या की तुम्ही आम्हाला मदत करत नाही, तुम्ही आम्हाला सहकार्य करून नाही राहिले. तेव्हा तो उलटून बाबू म्हणाला की घरीच बोलवायचं होतं, मी सहकार्य केलं असतं. चिडली ती तरुणी, चिडली त्याच्यावर. ती चिडली तसा बायांचा जमाव त्या माणसावर आला. तिकडनं पोलीस सुद्धा त्याच्या मदतीला धावलाय. तिथे एक कोणतरी दलित पॅंथरचा कार्यकर्ता उभा होता. तो कार्यकर्ता सुद्धा त्याच्यावर चिडला, त्याचे कॉलर पकडायला लागले आणि तेवढ्यात एक पोलीस सुद्धा, त्यालाही दलित पॅंथरची कुठेतरी जाण असली पाहिजे, तोही आला आणि तोही त्याच्यावर भिडला. सारा तिथे संघर्ष सुरू झाला, भांडण सुरू झालं. तो दलित पॅंथरचा तो कुली असं म्हणतो की भाऊ हे नेहमीच आहे, हे आपले माणसं असून सुद्धा आपल्याला मदत करत नाही. तेव्हा कुमुद पावडे म्हणतात की यांनी आपल्यावर अन्याय केला हा भाग वेगळा आहे, हे दुखणं वेगळं आहे. आपण सधन लोकांसोबत संघर्ष करतो आहे, सावकारांसोबत संघर्ष करतो आहे, वर्णासोबत संघर्ष करतो आहे. हा आपला संघर्ष ज्या समाजाने, ज्या धर्माने, ज्या पुस्तकाने, ज्या धर्मग्रंथाने, ज्या संस्कृतीने आपल्यावर अन्याय केला आहे त्यांच्या विरुद्ध संघर्ष करणं हा वेगळं आणि हा संघर्ष वेगळं. एकात मिसळत जाऊ नका. नाही तर आपण कुठेही बुद्धाचं तत्वज्ञान लावलंय आणि कुठेही अन्याय होतो आणि त्याच्या विरुद्ध आपण पेटून उठत राहिलो तर या माणसावर अन्याय होईल. हा अन्याय एका वर्णाचा नाही आहे, हा अन्याय जातीचा नाही आहे, तर हा अन्याय वृत्तीचा आहे आणि वृत्ती कोणत्याही समाजामध्ये राहू शकते. मित्रांनो, हे अत्यंत महत्वाचं तत्वज्ञान आहे.
कोणत्याही माणसाला विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट संस्कृतीच्या चष्म्यातून नाही पाहतायत. ती एक वृत्ती आहे. कुणाला सहकार्य न करणारी, कुणावर चालून येणारी ती वृत्ती आहे. आणि ही वृत्ती कोणत्याही समाजामध्ये, कोणत्याही जाती धर्मामध्ये असू शकते. आणि म्हणून म्हणतात की जर आपण प्रत्येक माणसाला त्या विद्रोहाच्या तत्वानेच पाहिलं, अन्यायाच्या तत्वानेच पाहिलं, तर बुद्धाचं शांतीचं तत्वज्ञान फोल ठरेल. आपणच त्याचा पराभव केला असं होऊ. आणि म्हणून तसं होऊ नये याची अत्यंत दखल, जागरूकतेने दखल कुमुद पावले घेतात. मित्रांनो, पुढं काय होतं की दिल्लीला संमेलनासाठी गेले आहेत आणि एका हॉटेलमध्ये या स्त्रिया राहिल्या. या स्त्रिया नाही तर आजूबाजूच्या अनेक गावावरून आलेल्या त्या हॉटेलमध्ये स्त्रिया राहिल्या. अगदी पॉश हॉटेलमध्ये राहिल्या. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी जायची वेळ आली तर स्त्रियांची काय गडबड, कोणती साडी घालायची, कोणतं ब्लाऊज घालायचं, यावर दागिने कोणते घालायचे, मेकअप करायला कितीतरी वेळ लावला आणि स्वतःला सजण्या धजण्यामध्येच यांचा वेळ जात होता. पण मात्र आपण एका दलित स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि म्हणून साड्यांवरचं मॅचिंग करणं, लिपस्टिक लावणं हे महत्वाचं नाही याची कोणालाही काही जाणीव नव्हती. माणसं कसे आपल्याच तोऱ्यामध्ये जगतात, माणसं कसे आपल्याला सुशोभित करतात. आणि जेव्हा माणसं मोठे होतात, सोफ्यावर बसतात, त्यांना अलिशान सुख मिळतं, तेव्हा गरिबांना कसे विसरतात याचं मोठं ज्वलंत उदाहरण कुमुद पावले सांगतात. की इथल्या बाया स्वतःकडेच पाहत होत्या. स्वतःच कसं नटायचं. खरं म्हणजे हा दलित स्त्रियांसाठी, त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा संघर्ष करण्यासाठी ही सभा होती की एखादा लग्न मंडपामध्ये जायची स्पर्धा होती, हाही प्रश्न पडला. कशा स्त्रिया? काहीच यांना या दलित स्त्रियांची, गरीब स्त्रियांची बूज नाही, कणव नाही. कसं वातावरण? माणसं शिकले, ज्या भरोशावर, ज्यांच्या आधाराने, ज्यांच्या पुण्याईने माणसं शिकले, लोक त्यालाच विसरायला लागले. कशा स्त्रिया? आणि अशा पद्धतीने त्या स्त्रियांची ही दुरवस्था किंवा त्यांनी गरिबांची सोडलेली हाक, गरिबांची सोडलेली साथ याचं, या वृत्तीचं दर्शन कुमुद पावले करतात. खरं म्हणजे हे वाईट चित्र आहे. त्यांच्या मनाला ते लागलेलं आहे. एक मुलगी स्टेजवर बोलते, ती बोलते पोटतिडकीने बोलते. ती बोलते की आमची दलित स्त्री, हिच्यावर दुहेरी पद्धतीने अन्याय होतो आहे. एक स्त्री म्हणून अन्याय होतो आहे आणि दुसरी ती दलित आहे म्हणून अन्याय होतो आहे. आमच्या मुली, आमच्या स्त्रियांचे इज्जतीचे लक्तर वेशीवर टांगले जाते आहे. ती पोटतिडकीने बोलते. आणि हे सगळं एका विशिष्ट धर्माच्या नावाने होते आहे, एका विशिष्ट संस्कृतीच्या नावाने होते आहे. म्हणजे आमची दलित स्त्री ही कोणीही वापरावी अशा पद्धतीच्या नियमाने होते आहे. हे चुकीचं आहे. तेव्हा ती स्त्री ज्या अनुषंगाने, ज्या माध्यमातून हे होत होतं, त्या धर्मावरती ताशेरे उडायला लागली. पण बाकी स्त्री धर्माचं नाव घ्यायला तयार नव्हतं. म्हणजे जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होते तरीही त्याच्यापेक्षा धर्मप्रिय राहते. कसं माणसाचं दुटप्पी वर्तन? याचाही प्रश्न कुमुद पावलेंना पडतो. खरं म्हणजे त्या मोठ्या संमेलनामध्ये कुमुद पावलेंनी बोलण्यासाठी नावच नव्हतं. पण तरीही काही सहकार्यांच्या रेट्यामुळे कुमुद पावलेंना त्या ठिकाणी बोलावं लागलं. मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी कुमुद पावले म्हणजेच एका यशस्वी किंवा समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचं आत्मकथन, आत्मदुःख सांगताना कुमुद पावले काय म्हणतात की माझं नाव का नव्हतं त्या पत्रिकेमध्ये, बोलण्यासाठी माझं का नाव नव्हतं? तर अनुल्लेखाने मारणे हाही भाग असतो. कुमुद पावले जे सत्य आहे, जे खरं आहे ते स्पष्ट मांडतात, सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट मांडतात. आणि ती मांडण्याची जी भाषा आहे, दुःख एवढं मोठं असतं, वेदना एवढी मोठी असते की ती वेदना मुखर करण्यासाठी तशाच पद्धतीचे विद्रोहक शब्द पाहिजे असते, प्रस्फुटक शब्द पाहिजे असते. त्या भाषेमध्ये, त्या शब्दांमध्ये, त्या द्वेषाने बोलतात, त्या प्रखर शब्दांमध्ये बोलतात. हे शब्द त्या लोकांच्या जिव्हारी लागते. आणि म्हणून अशी बाई बोलूच नये म्हणून तिचं नाव काढलं जातं. कधी पद्धतशीर तर कधी अनुल्लेखाने मारलं जातं. हाही अनुभव
हेही दुःखद घटना कुमुद पावडेंच्या आयुष्यामध्ये घडली. त्या बोलतात, द्वेषाने बोलतात. पुढे जाऊन एक मुलगी आणखी बोलते की आमच्या स्त्रियांवर अन्याय होते, अत्याचार होते, त्यांच्यावर बलात्कार होते आहे. तेव्हा काही स्त्रियांचं, काही शिकलेल्या आणि मोठ्या झालेल्या फॅशनेबल, ज्याला फॅशनच असं त्या करतात, अशा स्त्रियांचे कुजबूज होते. आणि त्या कुजबुजीमध्ये काय म्हणतात, छे बाई, कंटाळा आलाय निव्वळ बलात्काराच्या घटनांचा, काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. आणि मग त्या जेवणावर ताव मारतात. आपल्याच समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना यांना कंटाळवाण्या वाटते. त्यापेक्षा यांना जेवण महत्वाचं वाटतं, पंचपक्वान महत्वाचं वाटतं. कुठे गेली माणसाची संवेदना? स्वतःला या समाजाच्या नेत्या समजणाऱ्या, स्वतःला या समाजाच्या उद्धारकर्त्या समजणाऱ्या स्त्रिया त्याच समाजाची जेव्हा नाळ तोडतात, तेव्हा हे दुखणं कुमुद पावडेंच्या अंतरी भिडतं. आणि बलात्काराचा विषय हा कंटाळवाणा होऊ शकतो. कुणावर तरी अन्याय अत्याचार होतो आहे, त्याच्याबद्दल सांत्वन करण्याऐवजी, त्याच्याबद्दल संताप व्यक्त करण्याऐवजी, त्याच्याबद्दल विद्रोह व्यक्त करण्याऐवजी आपण मिष्टान्न खातो आहे, त्याची चवीने विचार करतो आहे. काय हा प्रश्न? कुठे गेल्या या बाया? असं का व्हावं? हा प्रश्न कुमुद पावडेंना पडतो आहे. एकीकडे आपण स्त्री संघटना म्हणावं, पण दुसरीकडे त्यामध्ये स्त्रियांचे प्रश्नच उजागर होऊ नये. कशी काय स्त्री संघटना? शेवटी त्या संतापून म्हणतात की ठीक आहे, जाऊ द्या, आम्ही तर बोलून चालून स्त्रियाच आहे, पण बाकी तरी काय करतात? पुरुषही कुणीतरी त्या राजकारण्यांच्या मागे मागेच फिरतात. मनात आलेला प्रश्न, मनात वाटलेलं सत्य कधी निर्भीडपणे व्यक्त करतात नाही. ज्यांना आपण दलित साहित्यिक म्हणतो, कुमुद पावडे म्हणतात की ज्यांना आपण दलित साहित्यिक म्हणतो, ते तरी आपलं दुखणं विद्रोहाच्या माध्यमातून निर्भीडपणे व्यक्त करतात का? नाही. तेही म्हणतात की दलित साहित्य सुद्धा आत्मगौरवाच्या भोवतीच फिरत आहे, त्यांना सुद्धा आत्मगौरव वाटतो आहे. मित्रांनो, मधल्या काळामध्ये दलित साहित्य हे आत्मगौरवपर आहे अशा पद्धतीचा याच्यावर आरोप झाला होता. त्याच्याही संदर्भात ते म्हणतात की हे सुद्धा आत्मगौरवामध्येच खुश आहेत. मग आम्ही तर बोलून चालून स्त्रियाच आहे. धन्यवाद.